नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत UGC NTA नेट परीक्षा 2025साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजेच मानव आणि पर्यावरण संबंधी बहुपर्यायी प्रश्न व त्याची उत्तरे घेतली आहेत मित्र हो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला पहा, पहिला प्रश्न बघा. पर्यावरणातील ज्या पदार्थाचा किंवा वस्तूचा वापर मानवाद्वारे केला जातो त्यास डॅश डॅश असे म्हटल्या जाते. तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर, साधन संपत्ती असे म्हटल्या जाते. म्हणजेच पर्यावरणातील ज्या पदार्थाचा किंवा वस्तूचा वापर मानवाद्वारे केला जातो त्यास साधन संपत्ती असे म्हटल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे, अवकाश समुद्र या कोणत्या प्रकारच्या साधन संपत्ती आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, आंतरराष्ट्रीय साधन संपत्तीमध्ये अवकाश आणि समुद्र या दोन साधन संपत्तीचा उल्लेख हे आंतरराष्ट्रीय साधन संपत्तीमध्ये केला जातो. यानंतर आहे, जी साधन संपत्ती एकदा वापरल्यानंतर कायमची नष्ट होते ती म्हणजेच डॅश डॅश ही होय. तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर, अपूर्ण नवीनीकरण संपदा असं म्हटलं जाते. म्हणजेच जी साधन संपत्ती एकदा वापरल्यानंतर कायमची नष्ट होते ती म्हणजेच अपूर्ण नवीनीकरण संपदा होय. यानंतर आहे, ज्या ज्या प्रदेशात वृक्ष अतिशय दाटीवाटीने वाढलेले असतात त्यांना डॅश डॅश असे म्हटल्या जाते. तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर, त्यांना अरण्य असे म्हटल्या जाते. ज्या प्रदेशातील वृक्ष अतिशय दाटीवाटीने वाढलेले असतात त्यांना अरण्य असे म्हटल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी डॅश डॅश उपयोग केला जातो. तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर, जनजागृती केली जाते. पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी माणसामध्ये किंवा समाजामध्ये जनजागृती मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. यानंतरचा आहे, निसर्गाने जे पर्यावरण दिलेले असते त्याला डॅश डॅश असे म्हटल्या जाते. तर त्याला काय म्हणतात, तर नैसर्गिक पर्यावरण असे म्हटल्या जाते. निसर्गाने जे पर्यावरण दिलेले असते त्याला नैसर्गिक पर्यावरण असे म्हटल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे, मानवनिर्मित पर्यावरणालाच डॅश डॅश असं म्हटल्या जातं. तर त्याला ड नंबर, सांस्कृतिक पर्यावरण ही म्हटल्या जातं. मानवनिर्मित पर्यावरणालाच सांस्कृतिक पर्यावरणही असे म्हटल्या जाते. खालीलपैकी कोणते पर्यावरण शिक्षणाचे उद्दिष्ट नाही. तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, पर्यावरण शिक्षण हे पर्यावरण शिक्षणाचे उद्दिष्ट नाहीत. ज्ञान, जागृती आणि सहभाग हे पर्यावरण शिक्षणाचे मुख्य उद्दिष्टे असलेले आपल्याला दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे, वसुंधरा शिखर परिषद डॅश डॅश या कालावधीमध्ये झालेली होती. तर याचं योग्य उत्तर आहे 3 ते 14 जून 1992 रोजी वसुंधरा शिखर परिषद झालेली होती. 3 ते 14 जून 1992 मध्ये वसुंधरा परिषद झालेली होती. यानंतर आहे, डॅश डॅश ब्राझीलमधील रिओ डी जानेरो या शहरामध्ये संपन्न झालेली आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, वसुंधरा शिखर परिषद ही ब्राझीलमध्ये रिओ डी जानेरो या शहरामध्ये संपन्न झालेली आपल्याला दिसून येते वसुंधरा शिखर परिषद ही होय. यानंतर आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण विषयक डॅश डॅश 5 जून 1972 रोजी स्वीडनमधील स्टॉकहोम या शहरात झालेली आहे. तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर, पहिली जागतिक परिषद ही 5 जून 1972 रोजी स्वीडनमधील स्टॉकहोम या शहरामध्ये पार पडली होती पहिली जागतिक परिषद होय.
यानंतरचा प्रश्न आहे डॅश डॅश चळवळीने पर्यावरण जागृतीचा प्रसार देशभर केलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर. चिपको चळवळीने पर्यावरण जनजागृतीच्या संदर्भामध्ये देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती केलेली आपल्याला दिसून येते चिपको या चळवळीने. होय. यानंतर आहे केरळमधील प्रस्थापित जलविद्युत योजने विरुद्धचे आंदोलन हे डॅश डॅश होते. तर याचं योग्य उत्तर आहे अपिका आंदोलन. हे केरळमधील प्रस्थापित जलविद्युत योजनेच्या विरुद्ध असलेले आपल्याला दिसून येतो अपिको हे आंदोलन किंवा ही चळवळ होय. यानंतर आहे हिमालयाच्या नंदादेवी अभयारण्याच्या मुखाशी असलेल्या भाटिया जनतेने केलेले आंदोलन डॅश डॅश हे आहे. तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर. चिपको आंदोलन हे हिमालयाच्या नंदादेवी अभयारण्याच्या मुखाशी असलेल्या भाटिया जनतेने केलेले आंदोलन म्हणजेच चिपको आंदोलन होय. यानंतर आहे राजस्थानमधील वन्य अभयारण्य आणि वाघ परियोजनेच्या संरक्षणासाठी केलेले आंदोलन म्हणजेच डॅश डॅश हे होय. तर याचं उत्तर आहे ब नंबर. अरवली बचाव हे आंदोलन राजस्थानमधील वन्य अभयारण्य आणि वाघ परियोजना संरक्षणासाठी केलेलं होतं. अरवली बचाव आंदोलन केलं होतं. यानंतरचा प्रश्न आहे चिपको आंदोलन डॅश डॅश राज्यामध्ये घडले होते. तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर. उत्तरांचल राज्यामध्ये चिपको आंदोलन हे झालेलं आपल्याला दिसून येते. उत्तरांचल किंवा उत्तरा प्रदेश उत्तर आपल्याला उत्तरांचल असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे अण्णा हजारे यांनी महाराष्ट्रातील राळेगण सिद्धी येथे डॅश डॅश यशस्वी मोहीम राबविली होती. तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर. जलसंवर्धन ही अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धीमध्ये राबविलेली यशस्वी मोहीम असलेली आपल्याला दिसून येते. जलसंवर्धन करणे ही अण्णा हजारे यांनी राबविलेली मोहीम आहे. यानंतर आहे राजस्थानमध्ये अलवर जिल्ह्यामध्ये डॅश डॅश यांच्या तरुण संघटनाने जलसंवर्धनासाठी मोहीम राबविली होती. तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर. राजेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली राजस्थानमधील अलवर जिल्ह्यामध्ये तरुण संघाने जलसंवर्धनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मोहीम राबविली होती राजेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली होय. यानंतर आहे वन दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो. तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर. 22 मार्च हा दिवस वन दिवस म्हणून मोठ्या उत्सवामध्ये साजरा केला जातो. 22 मार्च हा दिवस होय. यानंतर आहे जागतिक पर्यावरण दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो. तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर. 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. WWF या पर्यावरणवादी संघटनेचे पूर्ण नाव काय आहे. तर याचं योग्य उत्तर आहे अ नंबर. जागतिक वन निधी हे WWF या पर्यावरणवादी संघटनेचं पूर्ण नाव असलेलं आपल्याला दिसून येतं. जागतिक वन निधी होय. यानंतर आहे उत्पादन वनस्पती उपभोक्त्या जीवासाठी व स्वतःसाठी जी ऊर्जा तयार करतात तिलाच डॅश डॅश म्हटल्या जाते. तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर. त्याला अन्न ऊर्जा असं म्हटले जाते. म्हणजे उत्पादक वनस्पती उपभोक्त्या जीवासाठी व स्वतःसाठी जी ऊर्जा तयार करतात तिला अन्न ऊर्जा असे म्हटल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे कार्य करण्याची क्षमता म्हणजेच डॅश डॅश होय. तर याचं योग्य उत्तर आहे ऊर्जा होय. कार्य करण्याची क्षमता म्हणजेच ऊर्जा होय. यानंतरचा प्रश्न आहे प्रकाश, उष्णता आणि वेगवेगळे यंत्र चालविण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेला डॅश डॅश असे म्हटल्या जाते. तर त्याला काय म्हणतात
इंधन ऊर्जा असं म्हटल्या जाते. प्रकाश, उष्णता, वेगवेगळे यंत्र चालवण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेला इंधन ऊर्जा असे म्हटल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे, पृथ्वीचे तापमान सातत्याने वाढत आहे असे मानले जाते, याचा कोणता परिणाम होईल? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, ध्रुवावरील बर्फ वितळू लागेल. म्हणजे पृथ्वीचे तापमान सातत्याने वाढत राहिलं तर ध्रुवावरील बर्फ वितळण्याची मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता असते किंवा त्याचा परिणाम होईल. यानंतर आहे, महाराष्ट्रात एकूण किती वन उद्याने आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर, 40. महाराष्ट्रामध्ये एकूण 40 वन उद्यानं असलेले आपल्याला दिसून येत होतं, 40 होय. यानंतर आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त अरण्य क्षेत्र या जिल्ह्यामध्ये आहे. तर याचं योग्य उत्तर आहे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त आपल्याला अरण्य क्षेत्र असलेलं दिसून येतं गडचिरोली या जिल्ह्यामध्ये होय. यानंतर आहे, भारतातील कोणत्या राज्यातील पाणी हे आर्सेनिक मुळे दूषित झालेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल या राज्यामधील आर्सेनिकमुळे पाणी दूषित झालेलं आपल्याला दिसून येतं. पश्चिम बंगाल या राज्यामधील पाणी आर्सेनिकमुळे दूषित झालेलं आहे. यानंतर आहे, मेळघाट अभयारण्य डॅश डॅश साठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, वाघासाठी मेळघाट अभयारण्य हे राखीव ठेवण्यात आलेलं आहे, वाघासाठी होय. यानंतर हा आहे, भारतातील सर्वाधिक दाट वनस्पती विभाग डॅश डॅश हे होय. तर याचं योग्य उत्तर आहे सायलेंट व्हॅली. हा भारतातील सर्वाधिक दाट वनस्पती विभाग म्हणून ओळखला जातो, सायलेंट व्हॅली हा विभाग होय. यानंतर आहे, हुगळी त्रिभुज प्रदेशातील सुंदरबन काय म्हणून ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे मॅनग्रेव्ह झाडाच्या प्रदेशासाठी हुगळी त्रिभुज प्रदेशातील सुंदरबन म्हणून प्रसिद्ध असलेला आपल्याला दिसून येतो. मॅग्रेव्ह झाडाचा प्रदेशासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. यानंतर आहे, भोपाळच्या युनियन कार्बाइड दुर्घटनेमुळे डॅश डॅश वायूची गळती झाली होती? तर इथं होतं का, याचं उत्तर आहे क नंबर, मिथिल आयसोनायटेड या वायूच्या गळतीमुळे भोपाळ येथे मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषित हानी झालेली होती मिथिल आयसोनायटेड या वायूमुळे. यानंतरचा प्रश्न आहे, रणथंबोर अभयारण्य डॅश डॅश राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे राजस्थान या राज्यामध्ये रणथंबोर हे अभयारण्य असलेलं आपल्याला दिसून येतं, राजस्थान या राज्यामध्ये होय. यानंतर आहे, जमिनीवर होणारे प्रदूषकाचे आक्रमण म्हणजेच डॅश डॅश हे होय. तर याचं योग्य उत्तर आहे भूप्रदूषण. त्यालाच आपण भूप्रदूषण असं म्हणतो. जमिनीवर होणारे प्रदूषकाचे आक्रमण म्हणजेच भूप्रदूषण होय. यानंतर आहे, सरदार सरोवर धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? तर नर्मदा नदीवर सरदार वल्लभभाई पटेल सरोवर बांधण्यात आलेलं आहे, नर्मदा नदीवर होय. यानंतरचा प्रश्न आहे, ओझोन वायू हा डॅश डॅश मध्ये आढळतो? तर याचं योग्य उत्तर आहे दलांबर या स्तरामध्ये ओझोन वायू आपल्याला आढळताना दिसून येतो. दलांबर या स्तरामध्ये ओझोन वायू आढळून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, प्रदूषकामुळे पर्यावरण दूषित होणाऱ्या क्रियेलाच डॅश डॅश असं म्हटल्या जाते? तर त्याला प्रदूषण असं म्हटल्या जाते. प्रदूषकामुळे पर्यावरणाला दूषित होणाऱ्या प्रक्रियेलाच प्रदूषण असं म्हटल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या झाडाचे औषधी उपयोग आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे नीम, म्हणजेच कडुलिंबाचं आपल्याला औषधी उपयोगासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो, नीम, कडुलिंब होय. यानंतर आहे,
पर्यावरण रक्षणाच्या उद्देशाने भारत सरकारने डॅश डॅशमध्ये पर्यावरण संरक्षण कायदा सहमत केला होता. तर 1986 मध्ये भारत सरकारने पर्यावरण संरक्षणासाठी पर्यावरण संरक्षण कायदा सहमत केलेला दिसून येतो 1986 या साली. होय. त्यानंतरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय पर्यावरण प्राधिकरण अधिनियम डॅश डॅश या वर्षी सहमत झाला आहे. तर 1995 या वर्षी राष्ट्रीय पर्यावरण प्राधिकरण अधिनियम पारित करण्यात आलेला होता. 1995 या साली हा अधिनियम पारित केला होता.